तर सर्वांना रामराम मित्र, मी आता आहे मुरैनाला. इथून ग्वालियरपासून जवळच आहे आणि दिल्ली इथून 80 किलोमीटर आहे आणि ग्वालियर इथून 50 किलोमीटर आहे. त्याप्रमाणे तर इथे आम्ही शिबिरसाठी आलते आणि शिबिर वगैरे घेतलेलं आहे आणि शिबिर वगैरे चालू आहे. तर आता सध्या पाऊस वगैरे पडू राहिला आहे, तुम्ही पाहू शकता पाऊस वगैरे पडू राहिला आहे इथं. आणि आता मग फिरायला चाललेलं आहे. तर इथं हे सरकारी काही दप्तर वगैरे आहे, तर इथं आमचं शिबिर वगैरे चालू होतं. आणि तर आता मी तयार वगैरे झालं आहे. पुढचा पेजा म्हणजे आपलं गेट वे हमेशा तयार त्याप्रमाणे. आणि इकडं भाऊन सर्व टीम पण रेडी आहे. तर त्याप्रमाणे पाहू शकता हे भाऊ इथून जयास बाकी सर्व तयार होत आहे. तर आता मग इथून लगेच निघूया, आमची गाडी येते आम्हाला लगे यायला. तर लगेच जाऊ आणि एक मंदिरवर जायचं आहे फिरायला. तर त्या मंदिराचं दर्शन वगैरे जाऊ, तुम्हाला कसं आहे काय आहे. ठीक आहे, ब्लॉगला लास्ट तक बनेल राहा. आणि नवीन तुम्ही ब्लॉग वगैरे पाहताय तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलवर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पाहू शकता तिथे गार्डन वगैरे आहे, तिथे पाणी चालू आहे. तुम्ही या तो भी केला भी है, अंगूर भी है, सब कुछ यहाँ पर। ऐसा कोई फूल होगा यहाँ पर ना हो घर का, अंगूर का भी बेल है। हॉस्पिटल पर नाम रखा है, सीढ़ी पर नाम रखा हुआ है, चतुर्दशी चतुर्दशी द्वादशी एकादशी। स्वरूप यहाँ पर है, ये जगत हाँ जगत छोटी नहीं जो स्वरूप यहाँ है उधर पक्षी है, उधर पक्षी भी नहीं बढ़िया सब है, पक्षी भी है सब है। भयभीत होते तो यहाँ पर एक उसका मुक्तिधाम है, जहाँ पर लोगों को घूमने के लिए पर्याप्त मात्रा में अच्छे अच्छे स्थान बना के रखिए, बैठने के लिए उचित स्थान है। और इस तरह जो मुक्तिधाम का जो भी सामग्री यहाँ पर आप बस्ती हल्दी वगैरह तर मित्र, तुम्हाला चांगलं होतं त्याप्रमाणे आपण इथं फिरायला आले आणि आता व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू होते आपल्या मेन चॅनलसाठी. आणि आता सध्या मुक्तिधाममध्ये फिरायला होतो. तर इकडे तुम्ही पाहू शकता मुक्तिधाम मतलब की जे लोकांना लास्ट श्रद्धांजली वगैरे द्यायला जाते त्याप्रमाणे इथं बनवलं आहे. आणि हे तर एवढं निसर्गाच्या अनुसार बनवलं आहे की तुम्ही सांगू नाही शकता. एवढं निसर्ग आहे खतरनाक, मतलब पूर्ण झाड वगैरे लावलेलं आहे इथे. आणि इथं असं काही संकोच वगैरे नाही. इथं संध्याकाळच्या टायमाला पोरं फिरायला पण येतात. पोरं किंवा पूर्ण इथल्या जो पोरसाचे लोक आहेत ते इथं पूर्ण फिरायला येतात. तर तुम्हाला मी अजून पुढे जाऊते, तुम्ही लास्ट तक बनेल राहा ब्लॉगमध्ये. ते 90 फुटाचा उंचा मंदिर आहे, तुम्ही जो आता सध्या पाहताय. आम्ही इथे दर्शन वगैरे करून आले. तुम्हाला मी फोटो लावून देतो, फोटो वगैरे लावून. क्या लेना है इसकी? खुशबू आ रही है, अच्छी आ रही है. खुशबू लो खुशबू, इधर शादी खाने के लिए बन रही है। शादी फायनली मित्र, गार्डन वगैरे ते मुक्तिधाम होतं तिथं फिरून आलेले आहे. आणि आता सर्व इथे भेटले. लता आहे उभे राहिलेले इथे, चिप्स वगैरे खात आहे. आणि आता सध्या उभे राहा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग चांगला लागला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.